तुमचे किती झाले? एकच लाईन आले. एकच लाईन आली. बघू हो. किती वर्ष आले? हा? किती वर्ष आले? 7-8 महिने झाले माझ्यामध्ये. आपल्याकडून तुटला तर ठीक आहे, आपण मान्य करू, पण आमच्याकडून चुकीचं. माझ्या मोबाईलसाठी जेवढं वाईट वाटलं नाही ना, मला त्या काकांसाठी एवढं वाईट वाटलं. कारण ते माणूस ना मला बघून ना खूप मला माझ्या वडिलांची मला आठवण आली. आणि त्यांचा मोबाईल ना फक्त 17 ते 18 हजाराचा होता. आणि त्यांना महिने पण आठवत नव्हते की किती महिने झाले. ते बोले 7-8 महिने झाले असेल. पण सर्व्हिस जो सेंटरवाला मुलगा होता तो बोला की 1 वर्ष होऊन गेलाय, 1-2 महिने फक्त पुढे गेले असतील. पण 1 वर्षाच्या फक्त वॉरंटीमध्ये त्यांच्या मोबाईलला लाईन आली. आणि त्यांना सांगितलं की 5 ते 5.5 हजार खर्च येईल डिस्प्लेला. 15 ते 16 हजाराचा मोबाईल होता आणि डिस्प्लेला 5.5 हजारचा खर्च, 5,300 बोललेले. खूप बेकार वाटतं रे, खूप बेकार वाटतं. मला एवढंच बोलायचं की माणसं आहेत ना, खूप मेहनतीने मोबाईल घेतात. हे आईवडील आहेत ना, खूप मेहनत करून किंवा खूप कष्टाने ना थोडीफार गोष्टी सेव्हिंग करतात आणि त्याच्यातून ते मोबाईल घेतात. आणि हा मोबाईल फक्त वर्षभर टिकत असेल तर त्यांच्या मनाला वाईट नसेल वाटत. खूप बेकार वाटलं मला. ते काका खूप समंजस होते. त्याने जास्त काही धिंगाणा वगैरे केला नाही. ते फक्त बोलले की 5,000चा डिस्प्ले बसवण्यापेक्षा मी मोबाईल असाच वापरतो, जोपर्यंत वापरेल तोपर्यंत वापरेल. मला पण वाईट वाटतंय माझ्यासाठी. पण त्यांना जेव्हा बघितलं ना मी माझंच विसरून गेलो. मला असं वाटलं की ह्यांचं खूप वाईट वाटलं मला. पण मला एकच सांगायचं आहे कंपनीला की वॉरंटी वाढवा. आणि हा फॉल्ट त्यांचा नाही आहे. त्यांच्याकडून पडला असं ना तरी मी मान्य केलं असं. आमच्याकडून ना मोबाईल पाण्यात पडला, आमच्याकडून डिस्प्ले उडाला किंवा आम्ही काहीतरी मस्ती बिस्ती करताना आमच्याकडे तुटला तर आम्ही मान्य करतो आमची चुकी आहे. पण कंपनीचे असे अपडेट येतात त्यामध्ये पिंक लाईन, ग्रीन लाईन अशा लाईन आल्या तर त्याच्यामध्ये ह्या लोकांचा किंवा आमचा काय संबंध आहे? असं वाटतं की तुम्ही मुद्दाम आमच्याबरोबर हे घडून आणता. जर 3 वर्षाची 1 वर्षाची वॉरंटी झाली की तुम्ही असे सॉफ्टवेअर आणता की ऑटोमॅटिक त्या मोबाईलमध्ये एक प्रॉब्लेम येतो, जेणेकरून आम्ही नवीन मोबाईल घ्यावा. याच्यासाठी तुम्ही करता का असं? आता असं वाटायला लागलं आम्हाला. प्लीज असं करू नका. त्या काकांकडे बघा.